टिकाऊ आणि चांगली क्षमता असलेलं गिरीश मल्चिंग कंपनीचं मल्चिंग वापरून अहमदनगर जिल्ह्यातील अर्जुन अनारसेंनी गेल्या वर्षापासून शेती करायला सुरुवात केली आहे। यावर्षी त्यांनी कलिंगड, खरबूज आणि भाजीपाल्याची पिकं आतापर्यंत मल्चिंगवर घेतली आहेत। सध्या गिरीश मल्चिंग वापरून कलिंगड हे पीक घेतलं असून शेतात आलेल्या बहारदार पिकावरून त्यांना लाखोंचा नफा मिळेल अशी खात्री आहे। कर्जत तालुक्यातल्या अंबिजळगाव गावाच्या अर्जुन अनारसेंकडे 6 एकर शेती आहे। मागच्या अनेक वर्षांपासून पारंपरिक शेती करताना ते 4 वर्षांपासून भाजीपाल्याची पिकं घेत आहेत। पण भाजीपाल्याची पिकं पारंपरिक पद्धतीने घेतल्यानं त्यांना चांगलं उत्पन्न आणि नफा मिळत नव्हता। त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षापासून मल्चिंगवर भाजीपाल्याची पिकं घेण्याचा निर्णय घेतला। त्याचं नियोजन करताना त्यांनी गिरीश मल्चिंग पेपरची निवड केली आहे। मागच्या 2 वर्षात त्यांना चांगला अनुभव आला आणि लाखोंचा नफा देखील शिल्लक राहिलाय। सध्या त्यांच्या शेतात गिरीश मल्चिंग वापरून 2 एकरांवर कलिंगड, 2 एकरांवर खरबूज अशी पिकं घेतली आहेत। 9 सालापासून मी भाजीपाल्याकडे वळलो। पहिल्यांदा भाजीपाला सुरू केला, आधी साध्या बेडवर सुरू केला, तर बेडवर सुरू केल्यानंतर त्याला पाणी खूप लागायचं आणि पाणी लागल्यामुळं खुरपान लागायची। त्याच्यानंतर 2010 साली मी आमच्या शेजारच्या लोकांकडून माहिती घेतली तर मल्चिंग वापरायला सुरू केलं। पारंपरिक शेतीतून मिळणारं उत्पादन आणि गिरीश मल्चिंगचा वापर करून घेतलेल्या पिकांचं उत्पादन यात मोठा फरक आहे। यावर्षी त्यांना कलिंगड पिकातून 2.5 ते 3 लाखांचा नफा अपेक्षित आहे। गिरीश मल्चिंग आम्ही 2006 साली वापरायला सुरू केलं। 2010 साली गिरीश मल्चिंग आम्ही आणलं आणि त्याच्यावर मिरची आणि काकडी 2 पिकं घेण्यात आली आणि 2 पिकं घेऊनसुद्धा ते गिरीश मल्चिंग चांगल्या पद्धतीने राहिलं, फाटलं नाही, खराब झालं नाही। मल्चिंगवर शेती असताना अनारसे यांनी कृषी अधिकारी असलेल्या आपल्या पुतण्याचा कृषी सल्ला कायम घेतलाय। मल्चिंगचा वापर करून शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। ॲक्च्युली आपला हा जो भाग आहे तो ड्रॉट प्रोन एरियामधलाच आहे आणि इथं पावसाचं प्रमाण कमी पडत असल्यामुळं विहिरींना वगैरे पाणी कमी प्रमाणामध्ये येतं। जरी कुकडीचा आमचा कॅनल गेला असेल तरीसुद्धा ते 1 महिनाभराच्या अंतरामध्ये नंतर लगेच विहिरीचं पाणी निघून जातं। तर त्याच्या संदर्भामध्ये जे काही आमच्या परिसरामध्ये एक 20-25 शेततळे झालेले आहेत आणि त्या शेततळ्याच्या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमधून आमचे शेततळे झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमामधून आम्ही मल्चिंग करून ते पाणी जास्तीत जास्त कसं दिवस टिकवता येईल किंवा पिकास कसं जास्तीत जास्त अवेलेबल करून घेता येईल याचा विचार करतो आम्ही। चांगली गुणवत्ता असलेल्या गिरीश मल्चिंगच्या वापरानं 2 पिकं खात्रीने घेता येतात। हाच विचार करून अनारसेंनी मागील वर्षांपासून आपल्या शेतामध्ये गिरीश मल्चिंगचा वापर सुरू केला आणि त्यातून त्यांना लाखोंचा नफा मिळालाय। यावर्षी देखील त्यांना शेतात उभ्या असलेल्या पिकांपासून लाखोंचा नफा मिळणार आहे। हा नफा इतर पिकांपेक्षा निश्चितच जास्त असेल यात शंका नाही। विकास मानेसह लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर।